मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मुक्ता आता घरातील सर्वांना सांगते, शेवटी सावनी जे म्हणाली ते तिने करून दाखवलंच. मी तिला अडवण्याचे खूप प्रयत्न केले, परंतु तिने हार मानलीच नाही. अहो, अक्षरशः तिच्या ज्यूसमध्ये मी जुलाबाची पावडर सुद्धा टाकली होती, पण ती त्यालाही अगदी पुरून उरली. ती सईला घेऊन गेली आणि कॉन्ट्रॅक्ट सुद्धा तिने मिळवलं. आता उद्या मॉडेलिंगचे पैसे येतील आणि त्यातून ती सईची स्कूल फी सुद्धा भरेल. त्याच वेळी इंद्रा आता भडकत म्हणते की सागऱ्या, अरे आपण सईची स्कूल फी भरतो ना, मग कशाला उगीच त्या चिरीमिरीसाठी सावनीच्या उगीच नादी लागायचं. त्याच वेळी आता स्वाती म्हणते, हो ना भाई, अरे 2-4 वेळा नोटीस आली आहे शाळेतून, हे सांगते ना मुक्ता, मग कशाला उगीच आपण रिस्क घ्यायची आणि सईला शाळेतून काढलं वगैरे म्हणजे. तेव्हा सागर म्हणतो, नाही नाही, तसं काही होणार नाही, नो वरी, मी सईची उद्या फी भरून टाकतो. आणि हे बघा, सईची वर्षाची फी मी एकत्रच भरत आलोय आणि तसं तिच्या शाळेला सुद्धा माहीत आहे आणि तसं रेकॉर्ड आहे त्यांचं. पण मला कोर्टासमोर हे सिद्ध करायचंय की सावनीकडे जेव्हापासून सईची कस्टडी गेली तेव्हापासून ती ही सगळं मेंटेन नाही करू शकत. तिला मुलीचा खर्च झेपत नाहीये, तिला सांभाळू शकत नाहीये, हेच मला सिद्ध करायचंय आणि जेणेकरून सईची कस्टडी आपण मागू शकू. तेव्हा सर्वांना सागरचं हे म्हणणं आता पटू लागतं. नंतर स्वाती म्हणते, पण उद्या मॉडेलिंगचे पैसे येतील त्याचं काय ना. त्यावेळी सागर म्हणतो, हो त्याचा सुद्धा विचार केलाय मी, कारण सईच्या मर्जीशिवाय सावनी तिच्याकडून कोणतंही मॉडेलिंग करून घेऊ शकत नाही आणि जर सावनीने असं केलं तर ती जबरदस्ती ठरेल. तेव्हा इंद्राला आता खूपच वाईट वाटतं. ती म्हणते, माझ्या लेकरावर काही दिवस आलेत बघा तुम्ही, हसत खेळत. इथे तिने आई बापा बरोबर राहायचं तर ती तिकडे काय करते तर आईसाठी पैसे कमावते. त्याच वेळी आता इंद्राच्या डोळ्यातील पाणी पाहून मुक्ताला वाईट वाटतं. ती म्हणते, मम्मी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, काही ना काही कारण काढून मी लगेचच सईचं हे शूट ना कॅन्सल करेन. त्यानंतर ती आता विचारते, मिहिका बाहेर गेलीये का, कारण कुठे दिसली नाही ना म्हणून विचारतीये. तेव्हा स्वाती काहीच सांगत नाही. तर आता इंद्रा म्हणते, ती आतमध्ये आहे, तेव्हा मी भेटून येऊ का तिला, असं मुक्ता पुन्हा परमिशन मागते. कुणीच काही बोलत नाही. सागर म्हणतो, हो या भेटून. मुक्ता तेथून गेल्यानंतर आता लगेचच इंद्रा म्हणते, अति चांगुलपणा खूपच वाईट असतो. तेव्हा आता काय झालं असं सागर विचारतो. मग आता त्याच वेळी इंद्रा म्हणते, या मुक्ताच्या अति चांगुलपणामुळे काय झालं की आधी आपल्याकडे आला, परंतु सई गेली ना आपल्या इथून, की स्वतःच्या हाताने कोमलचं लग्न लावून दिलं तिने मिहीर बरोबर आणि आता स्वतःच्याच हाताने ती घर तोडणार आहे. मग आता इंद्रानेच असं म्हटल्याबरोबरच सागरला खूप वाईट वाटतं. त्यामुळे तो म्हणतो, आई तू ना कधी कधी अति टोक गाठते, अगं काही बी कोमलचं घर तुटणार नाहीये, समजलं. मिहीर चांगला मुलगा आहे, प्रामाणिक आहे आणि लॉयल आहे, तो असा कसा कोमलला सोडेन, पण मिहिकाला तरी कुठे सोडून देणार आहे, असं म्हणून लगेचच सागर आता मिहिकाची बाजू घेतो. मग आता इंद्रा म्हणते, अरे सागऱ्या, मी कुठे म्हणते रे करू नका मदत म्हणून, करा की मदत. त्यावेळी इंद्रा म्हणते की अरे मिहीरने स्वतःहून त्या मिहिकाला इकडे आणलं आहे आणि आता अगदी तिच्यासाठी वेडा झालाय, सारखा सारखा तिच्या भोवती तो असा घुटमळतोय. अरे मिहिकाचं इथे येणं कोमलच्या दृष्टीने असं बरं नाही रे. त्याच वेळी स्वाती म्हणते की भाई ऐक ना, अरे मिहिका आणि मिहीर या दोघांचा एक भूतकाळ आहे, त्या दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं रे. अरे साखरपुड्यापर्यंत गोष्टी गेल्या होत्या, मग काय करायचं, असं म्हणूनच लगेचच आता इंद्रा ही सागरला म्हणते, आणि आगीसमोर लोणी ठेवलं तर ते विरघळणारच ना, त्यात ना आगीचा दोष ना लोण्याचा दोष, त्यांना एकत्र ठेवणाऱ्याचा दोष असतो. अरे मोठ्या मुश्किलीने माझी कोमल लेक ही त्या अभिषेकच्या धक्क्यातून सावरली आहे आणि आता परत तिच्या संसारावर मिहिकाची सावली पडता कामा नये सागऱ्या. तेव्हा सागर आता म्हणतो, आई बस झालं आता हा तुझं, तसं काहीही होणार नाहीये, समजलं. सगळे आता समजूतदार आहेत, मुळात मुक्ताचं कधीही काही होऊ देणार नाही. काय बरोबर आणि काय चुकीचं हे ठरवताना नाती कधीही त्यांच्यासमोर आडवी येत नाहीत. तेव्हा इंद्रा आता गप्प बसते. सागर समोर एक शब्द देखील ती बोलत नाही. तर लकी आणि स्वाती हे दोघेही टेन्शनमध्ये असतात, कारण कोमलचं काय होणार या विचाराने. त्यांना माहीत असतं मिहीर आणि मिहिका हे दोघेही एकमेकांवर अगोदर खरंच खूप प्रेम करायचे आणि आत्ता ज्या पद्धतीने मिहीर मिहिकाबरोबर वागतोय, तिची काळजी करतोय,
तिची काळजी घेतोय हे पाहता मिहिर काही मिहिकाला लवकरात लवकर सोडणार नाही आणि त्याचा त्रास उगीच कोमलला होणार हे त्यांना चांगलंच आता समजलेलं असतं आणि त्यामुळे त्यांना काळजी वाटते. तर आता इकडे मिहिका ही शांतपणे रूममध्ये बसलेली असते. तेवढ्यातच मुक्ता तेथे जाते. मग आता मुक्ता मिहिकाच्या खांद्यावर हात ठेवते तेव्हा मिहिका घाबरतच म्हणते नाही नाही. त्याच वेळी आता लगेचच मुक्ता ही तिच्याजवळ बसते आणि म्हणते मिहू मी आहे बाळा तुझी ताई, अशी घाबरू नकोस तू, असं म्हणून ती मिहिकाला लगेचच जवळ घेते. त्याच वेळी मिहिका आता खूप रडते आणि म्हणते असं गाढ झोपेत असताना तोंडावर अशी दारू फेकून मारायचा. अगं लाथांचा आणि बुक्क्यांचा मार खाल्लाय मी तिथे. अगं कधी मागून येऊन असं हात पिरगळणं, त्याचबरोबर केस ओढणं आणि असं पायात पाय घालून पाडवणं, हे सगळं काही त्याने माझ्याबरोबर केलंय आणि हे सगळे वारणा माझ्यावर अगदी बेसावध असतानाच झाले आहे. त्यामुळे तर आता मला मायेच्या स्पर्शाशी सुद्धा खूप भीती वाटते अगं ताई, असं म्हणून ती आता खूपच रडू लागते आणि मुक्ताला मिठी मारते. मग त्यानंतर ती रडत असताना लगेचच मुक्ताला म्हणते ताई तेव्हाच मी अगं तुझं ऐकायला हवं होतं, कारण तुला ना अगदी माणसांची पारख आहे. कारण तुझं ऐकलं नाही, मी अशी वाहवत गेले आणि हर्षवर्धनवरती अगदी विश्वासच ठेवला. पण प्रॉमिस आता यापुढे नाही, मी तुझं सगळं काही ऐकेन. मला ना असं एकटं नको सोडू ताई अगं, असं म्हणून मिहिका आता खूपच रडू लागते. तर आता मुक्ताला तिच्याबद्दल खूप म्हणजे खूपच वाईट वाटतं. ती मिहिकाला पुन्हा एकदा जवळ घेते. तर मिहिका आता आपलं मन मोकळं करत ला मिठी मारून खूपच रडू लागते. त्याच वेळी आता तू वेडी आहेस का बाळा, असं म्हणून मुक्ता मिहिकाला म्हणते मी कशी एकटी वेळ तुला सोडेन अगं बाळा, मी कधीही म्हणजे आयुष्यात कधीही तुला असं एकटं कधीही सोडणार नाही, असं म्हणून मुक्ता तिला प्रॉमिस करते. तेव्हा तू विसरली आहेस का गं, कारण तू एक स्ट्रॉंग मुलगी आहेस आणि खूप हुशार सुद्धा आहेस. अगं कुठे गेली माझी ती फायटर बहीण. अगं तुला माहिती आहे का आपली सई माऊ सुद्धा तुझ्यापेक्षा अगदी फायटर आहे आणि स्ट्रॉंग आहे. माझं बाळ माझ्यापासून लांब राहतंय तर ती सुद्धा खूपच एकटं फील करते आहे तिथे, असं म्हणून मुक्ताला सुद्धा सईची खूप आठवण येत असते. पुढे आता मुक्ता म्हणते पण ती निभावून नेतीये प्रत्येक दिवस. तू तिची तर मावशी आहेस ना, मग अजिबातच आता रडायचं नाही, खंबीरपणे अगदी उभं राहायचं. मला तुझ्यावर पूर्णपणे विश्वास आहे. आता नव्याने परत तुझ्या आयुष्याची तू सुरुवात कर. आता स्वतःसाठी, आई बाबांसाठी, माझ्यासाठी. कारण जेव्हा जिंकण्याचा हात सुटतो ना मिहू, तेव्हा आपल्याकडे फक्त आणि फक्त 2 पर्याय उरलेले असतात. एक म्हणजे हरणं आणि दुसरं म्हणजे लढत राहणं. आणि मला तू अजिबातच हरलेली नको आहे मिहू, कारण सगळेच आपापली लढाई हे लढत असतात. जशी या लढाईमध्ये मी एकटी नाहीये, माझ्यासोबत आहेत ते माझे सागर, तशीच तूही एकटी नाहीये, कारण मी तुझ्याबरोबर अगदी कायम असणार आहे. तेव्हा मुक्ताचा एवढा मोठा आधार मिळाल्यामुळे मिहूला खूपच छान वाटतं आणि ती अजूनच रडू लागते. तिच्या डोळ्यातून खरं तर आनंदाश्रू येतात की माझी ताई किती चांगली आहे, मी एवढं सगळं वागून देखील ताईने मला असं एकटं सोडलं नाही. त्यामुळे आता मुक्ताचे किती आभार मानावेत हेच आता तिला कळत नाही. त्यामुळे ती अजूनच मुक्ताला घट्ट मिठी मारून रडू लागते. तर आता दुसऱ्या दिवशी गोदा ही आता पुन्हा आपल्या कामावर येते. तर अगोदरच ती सईच्या रूममध्ये जाते आणि तेथे गेल्यानंतर तिला असं शांतपणे झोपलेलं पाहते. सईला असं शांत झोपलेलं पाहून गोदाला खूपच छान वाटतं आणि मग ती म्हणते अगं चिमणे उठ बाळा आता. मग असं म्हणून तिच्या डोक्यावरून हात फिरवत लाडाने प्रेमाने तिला चिमणे चिमणे असं म्हणून ती उठवण्याचा प्रयत्न करते. तरीही सई आता लगेचच अजून गाढ झोपू लागते. तेव्हा आता गोदा विचारते उठायचं का बाळा, चला उठा बरं. ही सई आता ऐकत नाही, ती आपली कूस आता दुसरीकडे करते आणि अजूनच शांत झोपते. तेव्हा शांत झोपलेल्या सईकडे गोदा खूपच कौतुकाने पाहते. सईचा हा निरागसपणा पाहून मुक्ताची नजर तिच्यावरून हटत नाही. प्रेमाने लाडाने ती आता सईच्या डोक्यावरून हात फिरवते. आपल्या सईजवळ असल्याचा आनंद तिला आता होत असतो. त्यामुळे आता मुक्ता खूपच खुश असते. आता सईची थोडी गंमत करण्यासाठी म्हणूनच आता लगेचच तिच्या तेथे असणारं पाणी घेते आणि सईच्या तोंडावर मारते, जेणेकरून ती पटकन उठेल या कारणाने. मग त्यानंतर सई आता कशीबशी उठते आणि लगेचच गोदाला मिठी मारत मुक्ताई असं म्हणते, कारण तिला गोदामध्ये सततच मुक्ताचा भास होत असतो. ते पाहूनच आता
मुक्ताला खूप छान वाटतं आणि मायलेकी आता एकत्र आलेल्या असतात. त्या दोघीही एकमेकींचं ते प्रेम अनुभवत असतात. तेव्हा आता मुक्ताई नसून समोर गोदा आहे हे जेव्हा सईला समजतं ना, तेव्हा ती आता पटकनच मागे जाते आणि मग त्यानंतर ती सईकडे खूप प्रेमाने पाहत असते. मग मनातच ती आता विचार करते, बाळा मला तुझं दुःख ना समजतंय, पण आता या क्षणी ना मी खरंच काहीच बोलू शकत नाही आणि तुझ्यासाठी फक्त एवढंच करू शकते की मी तुझी काळजी घेऊ शकते. तर आता सई नुसतीच गोदाकडे पाहत राहते, कारण तिला तिच्या डोळ्यांवरच विश्वास बसत नसतो की ही माझी मुक्ताई आहे की माझी केअरटेकर आहे. तेव्हा आता ती आश्चर्याने तिच्याकडे पाहत असताना आता गोदाला वाटतं की ही मला लगेच ओळखेल. या विचाराने ती लगेच आपला आवाज असा चेंज करते आणि वेगळ्याच टोनमध्ये म्हणते की चिमणे, अगं काय झालं, सकाळी सकाळी असं तोंड पाडून का बसलीस तू? बाहेर कोंबडा ओरडतोय बघ बरं. आता मला सांग, कोंबडा कसा ओरडतो? कुकडू कुकडू ना, असं म्हणून ती सईला गुदगुल्या करते आणि मग लगेचच सईचा मूड आता ठीक होतो आणि ती एकदम झोपेतून उठून फ्रेश होते. त्याच वेळी लगेचच आता किती गोड आहे माझं बाळ, असं म्हणून मुक्ता तिचं गोड कौतुक करते. त्यानंतर आता गोदा म्हणते, चला चला शाळेला जायचं ना, आवरायला घ्या बरं. तेव्हा सई म्हणते, स्कूलला अजून वेळ आहे, मग एवढ्या लवकर का उठायचं बरं. त्याच वेळी आता गोदा म्हणते, कसं आहे ना बाळा, अगं तुझी गोदा आजी आहे ना आता म्हातारी झाली, मला खूप वेळ लागतो सगळी कामं करायला, ते तुमच्यासारखं नाही मला जमत काम फास्ट. चला आवरायला घ्या, मी तुझ्यासाठी गरम गरम दूध घेऊन येते. मग आता सई म्हणते, हो चालेल. त्यावेळी सई लगेच आता गोदाचं ऐकते आणि आवरायला जाते. तर आता इकडे मिहीर हा हॉलमध्ये येतो आणि कोमल किचनमध्ये असते. तो तिच्याकडे पाहतो आणि म्हणतो, निघतो ग मी कोमल. तेव्हा कोमल आता लगेच पुढे येते आणि त्याला विचारते, काय रे मिहीर, इतक्यात निघाला तू? त्यावेळी आता तो म्हणतो, हो क्लायंट येणार आहेत ऑफिसमध्ये आणि मला त्यांना रिसीव करायचं आहे, दादूसने मला हे काम सांगितलंय. त्यावेळी ती म्हणते की पण डबा अरे तुला, मग आता अजून चपाती बनवतीये मी, थोडं थांब ना. त्यावेळी आता तो म्हणतो, नको नको मला खूप उशीर होईल, त्यामुळे आता चपाती वगैरे काहीच, डबा वगैरे काहीच नको, मी काहीतरी ऑर्डर करेल आणि खाईल. मग त्याच वेळी सावनी त्या दोघांकडे अशी डोकून डोकून पाहत असते. त्या दोघांचं रिलेशन नक्की कसं आहे हे तिला पाहायचं असतं. त्याच वेळी कोमलला वाईट वाटतं की हा मिहीर तर डबासुद्धा घेऊन जात नाहीये. मग आता त्याच वेळी मिहीर म्हणतो, चल. मग आता कोमलला अजून काहीतरी त्याच्याबरोबर बोलायचं असतं, परंतु आता मिहीर तेथून जातोच. त्यानंतर आता लगेचच सावनी मनात विचार करते, ओ माय गॉड, हा देव ना कधी कधी कुणाला अक्कल देतो तर कधी कधी असं सौंदर्य देतो, पण कोमल तुला तर काहीच दिलेलं नाहीये ग देवाने. आणि यामध्ये नवरा सुद्धा ना तुला अगदी खिरापत वाटतात ना, सेम तसाच मिळालाय. आणि त्यामध्ये तुझी ननंद कोण, तर मी. बापरे, कसं टिकणार ग तुझं लग्न तरी. तेव्हा लगेचच आता सावनी पुढे जाते आणि कोमलला विचारते, काय ग मिहीर गेला पण? हो आत्ताच गेला, असं कोमल म्हणते. त्याच वेळी लगेचच सावनी विचारते, काय एवढ्या लवकर कसा गेला तो? मग आता त्याचं ऑफिसमध्ये थोडं काम होतं ना, त्यामुळे त्याला अर्जंट होतं, असं कोमल सांगते. त्यानंतर सावनी विचारते, अगं पण काल रात्री सुद्धा तो जरा उशिराच आला होता ना? तेव्हा आता लगेचच कोमल म्हणते, त्याचं प्रमोशन झालंय ना आजकाल, त्याला खूप काम असतं. मग तेव्हा अच्छा असं आहे का, असं म्हणून लगेचच ती आता एक व्हिडिओ कोमलला दाखवते आणि म्हणते की हेच काम असतं का ऑफिसमध्ये त्याचं, अगदी रात्रभर, असं म्हणून ती जो व्हिडिओ दाखवते ना त्यामध्ये आता मिहीरने चांगलीच हर्षची धुलाई केल्याचं आता तो व्हिडिओ असतो आणि त्याला खूप मारलेलं असतं. तो व्हिडिओ पाहताच कोमलच्या पायाखालची जमीनच सरकते. मिहीर आता खूपच चिडलेला असतो आणि मग आता तो म्हणतो, मुक्ता वहिनीने तुला फक्त मारलं होतं, मी तर तुला मारून टाकेन, अशी मिहीरने हर्षला धमकी दिलेली असते. तेव्हा तो व्हिडिओ पाहून आता कोमललाच काही सुचत नाही, एकदम गप्प होऊन जाते ती. त्यानंतर आता तुझा नवरा आजकाल ऑफिसमध्ये हेच काम करतोय का, सावनी तिला प्रश्न करते आणि म्हणते, कोमल मला ना तुझी आजकाल खरंच खूप फार काळजी वाटते अगं, कारण तुझ्या त्या मुक्ता वहिनीने आणि इतर फॅमिली मेंबरने आपला बॉन्ड कधीच चांगला होऊ दिला नाही, परंतु मला जेन्युइनली तुझी खूप काळजी वाटते अगं कोमल, कारण काळजी घे तू तुझ्या नवऱ्याची.
तेव्हा कोमल आता अगदी काहीच बोलत नाही, गप्प गप्प असते. त्यानंतर सावनी पुन्हा पुढे जाते आणि त्याच्या भूतकाळाला तुमच्या वर्तमान काळामध्ये येऊ देऊ नकोस हा, नाहीतर तुमचा भविष्यकाळ अगदी धोक्यातच आहे बघ. आणि मी तुझी काळजी वाटतेय म्हणून बोलतीये हा. आणि दुसरं कुणी असतं तर मी अजिबात एवढी बोललेच नसते. पण इथे ना ती मिहिका आहे, त्या मुक्ताची लाडकी बहीण. आणि या दोन्हीही बहिणींना दुसऱ्यांचे नवरे चोरण्यामध्ये एकदम माहिर आहेत. तेव्हा आता कोमलच्या डोळ्यात पाणी येतं, तिच्या तळपायाची आग मस्तकात जाते. तिला आता खूप राग येतो की मुक्ता वहिनीने इकडे त्या मिहिकाला घेऊन येण्याची काय गरज होती. आता माझा मिहीर बिथरला त्याचं काय, तो अजिबात कोणाचंच ऐकत नाहीये, मलाही बायकोचा अजिबात दर्जा देतच नाहीये. कोमलला आता खूप वाईट वाटत असतं, तिचं मन तिलाच खात असतं. ती मनातल्या मनात आता कुढत राहते, कारण सावनी सुद्धा आता तिचा ब्रेन वॉश करू लागते की मुक्ता नेमकी कशी आहे आणि तुझा नवरा फक्त मिहिकामध्ये त्याचं मन गुंतलंय, तो तुझ्यामध्ये गुंतलेलाच नाहीये. तुझा भविष्यकाळ या मुक्ता आणि तिच्या बहिणीमुळे खरंच धोक्यात येऊ शकतं आणि तुझं लग्न मोडू शकतं, असं काहीसं सारखं सारखं मनात ती भरवते. त्यानंतर सावनी म्हणते की खरंच काळजी करण्यासारखं आहे हा. बघ आता तुला सांभाळायला हवं, तू स्वतःला सावरायला हवं. मग आता असं म्हणूनच ती लगेच कोमलकडे पाहून हसते. तेवढ्यातच पाठीमागून आता गोदा येते आणि त्या दोघींकडे पाहतच राहते. या दोघी नक्की काय बोलतायत आणि ही सावनी कोमलच्या मनात नक्की काय भरवतीये हे आता तिला कळतच नाही. त्यानंतर आता इकडे सई ही स्कूलमध्ये जाण्यासाठी तयार होते आणि उगीच गोदाला पळवत पळवत ती आता लगेच डायनिंग टेबलवरच जाऊन बसते. मग आता या म्हातारीला तू किती पळायला लावशील ग, मी दमले ना बाळा, असं म्हणून गोदा आता तिला थांबायला सांगते. त्याच वेळी आता लगेच गोदा ही सईला प्रेमाने घास भरवते. मग आता सई म्हणते की गोदा आजी, तुला माहिती आहे का, अगं आज आमच्या स्कूलमध्ये ना कुकिंग शिकवणार आहेत. त्याच वेळी लगेचच आता गोदा विचारते. मग आता सई म्हणते मी विचार करते भेळ बनवावी, कारण त्याला गॅस नसेल तरीही चालतं ना. मग त्याच वेळी आता गोदा म्हणते कसली हुशार आहे आमची चिमणी, असं म्हणून लगेचच आता तिचं गोड कौतुक ती करू लागते. माझी चिमणी खूप हुशार आहे असं म्हणून तिच्या डोक्यावरून ती हात फिरवते. त्याच वेळी सावनी आता लगेचच तेथे येते आणि म्हणते चिमणी जरा गप्प बसा आता, चला बरं सई बाळा आता आपल्याला शूटला जायचंय. त्यावेळी हे ऐकून आता गोदाला तर मोठा धक्काच बसतो आणि सईला सुद्धा. सई विचारते काय शूट? मग आता सावनी म्हणते हो शूटला जायचंय, तुला माहित नाही का, आमची सई आता सुपर मॉडेल होणार आहे. अगं ऐकलं का गोदा, कारण आमच्या सईला ना खूप मोठी ॲड मिळाली आहे, एका मोठ्या शॅम्पूची ॲड मिळाली आहे. अगं एकदा काही ॲड झाली ना सई, मग सगळे प्रोड्युसर असे लाईन लावून उभे राहतील इथे, अगदी पैशांचे बंडल घेऊन, आणि कसे म्हणतील माहिती आहे का, आमच्याबरोबर काम करा ना, आमच्याबरोबर काम करा ना, असा तगदा लावतील आपल्या पाठीमागे. अगं चल 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 जाऊयात आता आपण, असं म्हणून आता सावनी लगेच तिचा हात पकडते. त्याच वेळी आता लगेचच सई हात तिचा जोरात हिसकावते आणि म्हणते पण मम्मा आपण उद्या जाऊ शकतो का? अगं आज मी कशी येऊ तूच सांग ना, कारण आज माझी तर टेस्ट आहे. तेव्हा सावनी रागातच म्हणते की तुझी टेस्ट गेली खड्ड्यात, कारण एक दिवस नाही गेली तर काही होणार नाहीये. मी ना तुझ्या शाळेमध्ये मेडिकल सर्टिफिकेट देते. त्यावेळी आता गोदाला खूपच वाईट वाटतं, कारण सावनी सतत सईला फोर्स करत असते. त्यानंतर लगेचच सई म्हणते नाही असं सर्टिफिकेट वगैरे काही द्यायचं नाही, कारण असं खोटं बोलणं पाप असतं, कधीही खोटं बोलायचं नसतं आणि खोटं बोलणं पाप असतं हे मला मुक्ताईने शिकवले, असं ती पटकन बोलून जाते. तेव्हा सावनीला अजूनच राग येतो. त्यानंतर आता सावनी रागातच गोदाकडे आणि सईकडे पाहत असते. त्याचवेळी गोदा आता लगेच पुढे येते आणि म्हणते पॉपकॉर्न मॅडम, अहो मला काय म्हणायचंय, चिमणीला जर अभ्यास करायचा असेल तर तिला अभ्यासच करू द्या की, कशाला उगीच तिची शाळा बुडवू राहिले तुम्ही. तेव्हा आता रागातच सावनी म्हणते हे गप्प बस, तुझं काय ग नवीन,
काय नवीन काय आहे तुझं? तू तुझं काम कर, सईला अगदी छान तयार कर असं म्हणून ती गोदावर सुद्धा आता खूपच भडकते. तेव्हा गोदाला आता सईबद्दल खूप वाईट वाटत असतं, तर सावनी आता तिचा हट्टच पुरवून राहते. मग त्यानंतर सई म्हणते की मम्मा प्लीज, अगं माझं ऐक ना जरा, मला नाही यायचं शूटला, आपण उद्या जाऊयात ना, आज माझी एक्झाम आहे ना, माझी टेस्ट आहे ना, तू जरा समजून घे ना गं. मग आता सावनी तिला शांतपणे न समजावता रागातच म्हणते की सई, जास्त शहाणपणा करायचा नाही हां, तुला समजलं का, असं म्हणून ती भडकते. मग त्याच वेळी आता सई बिचारी खूप रडू लागते. ते पाहून आता सई बाळा रडू नको हा, मी आहे ना तुझ्या बरोबर, असं म्हणून गोदा आता सईला रडू नको असं सांगते. त्यानंतर आता मी तुला चिक्की देते चल बरं, असं म्हणून आता गोदा लगेच सईला समजावते. आणि पॉपकॉर्न मॅडम ऐका ना, मी या सईला अशी तयार करते ना की तुम्ही बघतच राहाल, असं म्हणून आता लगेचच गोदा ही सावनीकडे पाहते आणि सईच्या डोक्यावरून चेहऱ्यावरून प्रेमाने हात फिरवत असते. मग त्याच वेळी आता सावनी म्हणते गुड, लवकर तयार कर, मी पण जरा तयार होऊन येते. मग आता सावनी तिथून जात असताना सई आता जोरात ओरडते, अगं मम्मा प्लीज ना, मला नाही जायचंय ग, ऐक ना जरा तू, मला नाही जायचंय. तेव्हा सई एवढी जीव तोडून सांगत असते तरीही सावनीपर्यंत तो काही आवाज जात नाही. मग त्यावेळी आता मुक्ताला खूपच वाईट वाटतं. ती मनातच म्हणते ही सावनी ना खूप शहाणी आहे, माझी मुलगी एवढी अगदी जीव तोडून सांगतीये की तिची टेस्ट आहे, तरीही सावनी ऐकत नाही का, आता मी काय करते ना ते बघतच राहा ग सावनी. त्याच वेळी आता सई म्हणते की गोदा आजी, अगं मला नाही जायचंय त्या शूटिंगला. आता अगदी रडतच तशी सांगत असते. त्यावेळी गोदा म्हणते बाळा असं रडायचं नाही, मी आहे ना, मी तुला तर कुठेही जाऊ देणार नाही, कारण तुला तर मी शाळेतच जाऊ देणार आहे, मी तुला शाळेतच पाठवणार आहे, असं गोदा विश्वासाने सईला सांगते. आता गोदाच्या मनात वेगळीच काहीतरी कल्पना येते आणि पुढे काय काय करायचं हा प्लॅन तिने पूर्णपणे आता केलेला असतो. कारण आता सावनीची कशी जिरवायची, खोड कशी मोडायची हे बरोबर मुक्तालाच माहीत असतं. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये सई ॲडशूटला जाते सुद्धा आणि सर्वांसमोर ती आता प्रेझेंट करत असते की माझ्या अगदी सुंदर केसांचं गुपित आहे, माझ्या आईने केलेली चंपी, असं खूप गोड ती म्हणत असते. त्याचवेळी आता सावनीला खूप आनंद होतो. मग आता मुक्ता आणि सागर तेवढ्यातच तेथे येतात. तेव्हा मुक्ता थांबा असं जोरातच ओरडते. त्याचवेळी आता लगेच सईचा हात पकडून ती पुढे घेऊन येते आणि माझी मुलगी म्हणजे ही ॲड वगैरे काही करणार नाही असं रागातच सावनीला म्हणते. आणि तुझ्या स्वार्थासाठी तर नाहीच नाही असं म्हणून मुक्ता भडकते. त्याच वेळी आता सावनी म्हणते हे तू विसरू नकोस की सईची कस्टडी ही माझ्याकडे आहे आणि तिच्यावर कुणीही अशी जबरदस्ती केलेली नाहीये, विचार बरं तिला. तेव्हा सई माऊ ही तुझ्यावर जबरदस्ती करतीये ना, असं आता लगेच मुक्ता विचारते. तर सईला आता काय बोलावं काय सांगावं सुचत नाही. ती एकदम गप्प होते. अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब